चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत कचरा डेपोवर कचरा वर्गीकरणाचे काम करणाऱ्या महिला कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 8 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या या महिला काल सकाळपासून आयुक्तांच्या भेटीसाठी कार्यालयाबाहेर थांबून होत्या। मात्र दिवसभर प्रतीक्षा करूनही आयुक्तांनी त्यांची भेट घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। यामुळे संतप्त झालेल्या महिला कामगारांनी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले असून आयुक्तांनी समोर येऊन वेतनाबाबत स्पष्ट निर्णय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे। आयुक्तांची भेट झाल्याशिवाय आणि आमच्या वेतनाचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही असा ठाम पवित्रा महिला कामगारांनी घेतला आहे। माझे नाव छाया कातकर आहे। मी डम्पिंग यार्डमध्ये 2019 पासून काम करत आहे। तर आम्हाला लागलो तेव्हा 300 रुपये रोजी होती। तर त्याच याच्यानं आम्हाला आतापर्यंत ते 300 रुपयाने येत आहे, पण आमचे पगार आहे 18,000, पण त्या वेतनानुसार आम्हाला पेमेंट देत नाही आहे। आमचा PF पण 2021 पासून कटलेला नाही आहे, आम्हाला SI पण लागू नाही आहे आणि आम्हाला नाही का पेमेंट स्लिप पण नाही देत आहेत। कारण जो वेतन आहे तो आमचा हक्काचा पैसा आहे, तोच पैसा आम्हाला मिळाला पाहिजे। आमची दिशाभूल करून आम्हाला 9,000 रुपये या हजारानंच आमचा पेमेंट तोडतात। तर आम्हाला जे काही खरी आहे ते पेमेंट स्लिप देऊन आम्हाला 18,000च्या याच्यानंच आम्हाला पेमेंट पाहिजे ही आमची मागणी आहे। जोपर्यंत आमची मागणी ही पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। प्रशासनाचं हे काम आहे, त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। शिल्पा राकेश चामेवार, आम्ही डम्पिंग यार्डमधले कचरा वर्गी करणारे कामगार आहेत। आम्ही सर्व्हिस लेबर आहेत। आम्हाला वेतन मिळत नाही, वेतन मिळत नाही, PF मिळत नाही, SI मिळत नाही। आम्ही जवळी आम्हाला येथून SI, PF, वेतन, पेमेंट स्लिप हे सुद्धा पाहिजे आम्हाला। आता जवळी मिळणार नाही तवरी आम्ही इथून हटणार नाही हे आम्ही निर्णय घेतला। सरांनी म्हटले का 3 दिवसाच्या आत मिळून जाईल, तुम्ही उठा इथून, पण आम्ही उठणार नाही। जवळी आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तवरी आम्ही इथून उठणार नाही। आम्ही रात दिवसा इथंच राहणार हे निर्णय ठरवलाय आम्ही। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।